नागपूर कस्तुरचंद पार्क येथे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजबिये यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। राफेल घोटाळा कोणी केला आहे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना माहित होते, त्यामुळे त्यांनी जे काही विचारायचे ते वरिष्ठांना विचारा असे बोलून आपले गोंगल वरिष्ठांवर ढकलले। यावेळी राहुलने मोदीवर सडकून टीका केली। कोई है यहाँ पे जिसको नरेंद्र मोदी जी ने 15 लाख रुपए अकाउंट में डाला? नहीं है ना। हर भाषण में 2014 के टाइम में हर भाषण में नरेंद्र मोदी 15 लाख रुपए देने की बात करते थे। वायदे तो बहुत, 2 करोड़ युवाओं को रोजगार, किसानों को सही दाम, 15 लाख रुपए। एक शर्त थी, प्रधानमंत्री बना दो। उसके बाद जो भी आपके सपने हैं नरेंद्र मोदी पूरे कर देगा। और आज आपके सामने सच्चाई आ गई। ना 15 लाख, अब कांग्रेस पार्टी काम करती है, वो वायदे करते हैं। तो मैंने सोचा जो उन्होंने वायदा, झूठा वायदा, क्यों नहीं हम उस वायदे को पूरा करने की कोशिश करें। जब अनिल अंबानी को पैसा देने का टाइम आता है तो कहते हैं हमें तो मालूम है कहां से आएगा। कहां से आएगा भैया? गरीबों से आएगा। नोटबंदी का लाभ उनके जेब से पैसा निकाल के देंगे, और कैसे आएंगे? तो मैं नरेंद्र मोदी जी और हमारा चीफ मिनिस्टर को समझा देता हूं, अनिल अंबानी की जेब से पैसा है, जनता की जेब में जाएगा। वो जो चोर है उनकी लिस्ट है आपके पास, विजय माल्या, नीरव मोदी, चौकसी, ललित मोदी, उनकी जेब से आएगा। भाइयों मेरे पैसे की कोई कमी। उदाहरण लेता हूं, यहां पर महाराष्ट्र की सरकार ने कर्जा माफी की, कैसा मिला आपको? सिर्फ यहां पे 2 साल पहले धूमधाम से कर्जा माफी की, और वो भी इतना दबाव डाले, विदर्भों में दबाव डाला, महाराष्ट्र में, उत्तर प्रदेश में, पूरे देश में दबाव डाला। किसान पदयात्रा के बाद किसान पदयात्रा कांग्रेस पार्टी ने, हमारे यहां पार्टनर जो उन्होंने तब दबाव में आकर उन्होंने कहा हाँ भैया बढ़ेगा, कर दिया। कैसा है आपके पास बताओ? आम्हाला मोदी सारखी खोटी आश्वासने द्यायची नाहीत। आम्ही काही महिन्या अगोदर नामांकित अर्थतज्ञ यांना विचारणा केली की अर्थव्यवस्थेला धक्का न लागता गरिबांना मदत कशी होईल याचा आकडा काढण्यास सांगितले। त्यांनी सखोल अभ्यास करून हा 72,000 रुपयाचा आकडा दिला। निवडणुकीनंतर चौकीदार तुरुंगात जाईल असे राहुल गांधी बोलले। पुढे ते म्हणाले विदर्भाला आम्ही सिंगापूर व दुबई सारखे हब बनवू इच्छितो, पण मागील 5 वर्षात मोदी सरकारने कामच केले नाही। सत्तेवर आल्यास वर्षभरात सरकारी विभागातील 22 लाख रिक्त पदे भरून व महिलांना 33% आरक्षण देऊन असे आश्वासन त्यांनी दिले। आज व्यापाऱ्यांना सुद्धा मुझे अडचण निर्माण, व्यापार कमी झाला, बेरोजगारी म्हणजे रोजगार उपलब्ध करून द्यायऐवजी बेरोजगारी देशामध्ये वाढली आणि लाखोंच्या नोकऱ्या गेल्या। अशा प्रकारची अवस्था मित्र आज सामान्य माणसाची झालेली आहे। पण हा देशाचा चौकीदार जे म्हणतात, देशाला स्वतःचा चौकीदार म्हणून म्हणणारी ही मंडळी देशाचा चोरी करण्याच्या मध्ये नंबर 1 ला ही भाजप म्हणावं लागण्याची अवस्था झाली। मजदूरी छोटी, बेरोजगारी बढ़ी, मजदूरी छूटी, बेरोजगारी बढ़ी, किसान जवान हुए शहीद, किसान मरा, जवान हुए शहीद, क्यों परेशान है? क्योंकि चोर ही चौकीदार है। देश का चौकीदार ही अवस्था आलेली आहे की देशातल्या चौकीदाराकडून जी अपेक्षा होती ती भोट ठरली आणि चौकीदारीच देशामध्ये चोरी करायला सुरुवात केली तर सामान्यांनी बघायचं कुणाकडे? महाराष्ट्रातल्या
मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये काल उच्च न्यायालयाने ताशेर बोलले. दाभोळकर पानसासारख्या विचारवंतांना, दाभोळकर पानसाळेसारख्या विचारवंतांचा खून होऊन आज 5 ते 6 वोट केले असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं याच्यामध्ये काय शोध घेतला, अशा प्रकारची विचार ही उच्च न्यायालयाने केलेली आहे. मित्र, गंभीर बाब आहे. म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री कुठल्या एका पक्षाचा नाही, तो राज्याचा असतो. हायकोर्ट विचारलंय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झालेल्या एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये नेमकी काय गुन्हा आहे ही सांगावं. हे कोण म्हणतंय? उच्च न्यायालय म्हणतं. ही अवस्था जर राज्याच्या मंत्र्यांच्या प्रमुखांची असेल मित्र, तर मग आज मंचावर अशोक चव्हाण, नाना पटोले, विलास मुक्तिमवार, राजेंद्र मुडक, किशोर सुनील केदार, आशिष देशमुख, गजबिये, अनीस अहमद, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. VCN न्यूज करिता नागपूर येथून रवी थोरात यांचा हा वृत्तांत.